नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा, तर ठाकरेंचे अनेक खासदार प्रवेश करणार असा प्रकाश आंबेडकर यांचा दावा. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मोठा दबाव असून तालुक्याच्या अस्मितेसाठी निवडणूक लढवण्याचा निर्धार ठाकरेंचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरेंकडून व्यक्त. राहुरीतील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता. परभणी शहरात असलेल्या बी रघुनाथ सभागृहाची दुरावस्था. महानगरपालिकेकडून दुर्लक्ष. सभागृहाच्या दुरुस्तीची मागणी. मंत्री भरत गोगावले यांच्या कन्या सरपंच पदाच्या रिंगणात. वैशाली गोगावले मालुसरे की ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लढवणार. वैशाली गोगावले मालुसरे यांनी भरला उमेदवारी अर्ज. भंडाऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्तांची भूमिका झाली मवाळ. राजीव सागर प्रकल्पग्रस्तांसोबत बैठकीत मिळालं आश्वासन. समस्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. जालन्यातील रुई येथील हत्येतील आरोपी 2 तासात जेरबंद. कारवाईत मुख्य आरोपीसह एक अल्पवयीन मुलाला घेतलं ताब्यात. चंद्रपुरात गॅस एजन्सी आणि गोदामाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट. स्टॉक रजिस्टरची पाहणी. भरलेले आणि रिकामी सिलेंडरची मोजणी. नियमित तपासणी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. रायगड किल्ल्याला वणव्याचा विळखा. पाणी पुरवठा विद्युत वाहिन्या जळून नष्ट. जानेवारी महिन्यापासूनच वणवा लागण्याचं प्रमाण वाढलं. वाशिममध्ये जास्त पाऊस पडूनही उन्हाळी पेरणीत मोठी घट. रब्बी हंगामातील वाढलेल्या क्षेत्रामुळे जलस्रोतांवर ताण वाढला. येत्या काळात पेरणीत वाढ होण्याची शक्यता कमी. रायगडच्या सावित्री नदीत 44 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू. घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त. पाण्याचा अंदाज घेऊनच नदीत उतरण्याचं प्रशासनाचं आवाहन. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.